थंडीचे दिवस होते. तुमच्या कन्नडचं हवामान आहे तसं ते हवामान होतं. चारी बाजूला डोंगर होते, रात्रीची थंडी होती. पांघरायला त्यांच्याकडं कोट होता, तरी ते रेल्वे स्टेशनच्या मास्तरकडून त्यांनी कोट घेतला नाही. रात्रभर कुडकुडूत काढले आणि ते विचार करत बसले. काय करत बसले बाळांनो? भारत माझा, सारे भारतीय. बस आपण बांधवासारखं वागतो का रे? आपले आदर्श आपण शोधत नाही रे. मोबाईलमध्ये हे तुम्हाला मिळणार आहे, पण तिकडं आपण बटनच दाबणार नाही. आपल्याला नको ते आपल्याला त्या विनोदी गप्पा गोष्टी असल्या ते तुमचं सबस्क्राईब केलं की सगळं वेगळंच मिळत आहे. लोकसंख्या किती आहे हेच तर तुमचं दुर्दैव आहे. म्हणले तुमच्या देशामध्ये 140 कोटी लोकसंख्येचा देश, 280 कोटी हात आहेत, तरी अस्वच्छ कसा भारत? माझ्या बालमित्रांनो, एक वेगळ्या चळवळीमध्ये मी तुमच्यापर्यंत पोचलेलो आहे. एक माझ्या आयुष्यामध्ये गाढवावरचं फिरतं वाचनालय येऊन गेलं होतं. कशावरचं? आणि आज आपल्याला मोटरसायकलवरचं प्रत्येक शाळेवर जाणारं वाचू आनंदे म्हणून एक ग्रंथालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मला इथं बोलवलेलं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला माहीतच नाहीत. शाळेमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं, आपण नेमकं काय घेऊन जाणार हे आपल्याला माहीत नसतं. खरं तर मी इथं विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे पोचलेलो आहे. उद्याच्याला औरंगाबादमध्ये मला एक पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांच्यापर्यंत मी कसं पोचलो तर BBC न्यूजमुळं पोचलो. BBC न्यूजनं माझी दखल का घेतली तर गेली मी 14 वर्ष सायकलवरनं घरोघर, गावोगाव, खेडे, वस्ती, वाडी, शेतावर, बांधावर मुलांच्याकडं जिथं भेटेल तिथं मी पुस्तकं वाचायला देत होतो. माझी प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आणि त्याच्यामुळं मला आज तुमच्यापर्यंत यायचा योग आला. आपल्या सहकार महर्षी आपल्या कन्नड भागचे, जिल्ह्यामध्ये त्यांचा पूर्वीपासूनचा आहे होता. आपले प्राचार्य भोसले सर, संचालक, संस्थापक, अध्यक्ष, आपल्या आजचे प्रमुख उपस्थित डॉक्टर आपले महाले सर, आणि ज्यांचं नाव घेतलं आत्ता, ज्यांनी त्यांचा सत्कार केला ते लहाने, विठ्ठल लहाने. त्यांचं पुस्तक वाचायचं किंवा त्यांना व्याख्यानाला बोलवायचं. मला आता प्राचार्य सरांनी विनंती केली की आमच्या शाळेवर तुम्ही अर्धा तास, पाऊण तास मुलांसाठी वेळ द्याल का? तर डॉक्टर लहाने यांच्यामुळं माझ्या लक्षात आले विठ्ठल लहाने. अगदी आईची गरीब परिस्थिती होती. बाळांनो, 100% माझ्याकडे लक्ष द्यायचे. आपण एकमेकाशी बोलायचं नाही. माझं म्हणणं आहे की मोबाईल बंद करावेत. कुणी मोबाईलमध्ये बोलायचं नाही. आता अगदी वेळ थोडा असतो आपल्याला. त्या थोड्या वेळामध्ये आपल्यामध्ये नेमका काय बदल होतो हे लक्षात येत नाही. आपल्यामध्ये काय बदल होतो हे लक्षात नाही. आपल्याला काय देऊन जातं हे आपल्याला समजत नाही. आता तुमची घ्यायची वेळ आहे. काय घ्यायची वेळ आहे? आता तुमची घ्यायची वेळ आहे. मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी समाजातलं देऊन जाणार आहे. मला हे कोणी दिलं? मला वाचनानं हे दिलेलं आहे. मला हे कोणी दिलं? मला हे वाचनानं दिलेलं आहे. साधा मी शेतकरी होतो. तुमचे आईवडील जवळपासचे कोण शेतकरी असतील, त्याचा अवतार काय असतो, त्याचे कपडे काय असतात, तो शेतात राबत असतो, त्याला शेवटच्या दिवशी मिळतात का मिळत नाही, त्याचे कायम हाल अपेष्ट असतात. असा मी 25 वर्ष साधी शेती केलेला शेतकरी आहे. पण आज तुमच्या ग्रंथालयाच्या उद्घाटनाला आलेलं आहे. मोटरसायकलवरचं वाचू आनंदाच्या उद्घाटनाला आलं. ह्याची कारणं काय आहेत तर मी वाचत गेलो होतो. काय वाचत होतो? जे हाती लागेल ते वाचत होतो. मला आज गेल्या वर्षीचा एक पेपर सापडलेला आहे.
इस्त्रीच्या कपड्याला वर्ण घालून दिलेला नेल्सन मंडेलचा आफ्रिकेतला तो लेख आहे. तुमचं वय आहे आता हे वाचण्याचं, म्हणजे आमचं नाही असं नाही म्हणायचं. प्रत्येक क्षणाला तुम्ही वाचत जावा. ज्यावेळेस तुम्ही आता अभ्यास करणार, तुम्ही कितवीची मुलं आहेत आता? 8वी 9वी 10वी का 8वीच फक्त आहे? 8वीची मुलं आहे. आणखी 2 वर्षांत तुम्हाला 10वी व्हायचे, आणखी 4 वर्षांत तुम्हाला 12 व्हायचे. तुमच्या मनामध्ये आता काहीतरी घोळत आहे. महात्मा गांधीला तुम्ही कधी बघितलं होतं का? फोटोत कधी बघितलं आहे का? पैशाच्या ह्याच्यावर नोटेवर छापलेला असतो गांधी. कसा माझ्यासारखाच लोकडा आहे, टकुला आहे, त्याला सगळी मुलं आत्ता शिवाय देत आहेत. जवळजवळ 70% मुलं त्या गांधीला शिवाय देत आहेत. मी गांधीच्या जवळचा आहे, गांधीचा मला पुळका आहे असं मला काहीच सांगायचं नाही. पण ज्यावेळेस गांधी बॅरिस्टर झाले, त्यांची वकिली मुंबईमध्ये चालत नव्हती, राजकोटला चालत नव्हती, मुंबईला चालत नव्हती, त्यावेळेस त्यांना शेख अब्दुल्लाने आफ्रिकामध्ये बोलवले त्यांच्या केसच्या कारणासाठी. त्यांच्यावर एक कोर्ट केस होती. गांधीजी आफ्रिकेमध्ये पोहोचले आणि आता कोर्टाच्या क्रमाला प्रिटोरियाला जायचे. बारकाईने लक्ष द्यायचं बाळानो. हे बाळा, बोलायचं नाही अजिबात. हां, तो मागं बघतोय तोच सावळा. अजिबात बोलायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं. मला डिस्टर्ब चालत नाही. आपण एकाग्र व्हायला पाहिजे. एकाग्र झालं म्हणजे अभ्यासात आपण लीन होतो आणि आपले मार्क वाढत जातात, आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला घ्यायचे त्यावेळेस असं आपण वेगळं काय करायचं नाही. आपण पोहायला गेलो, आपलं दुर्लक्ष झालं, हातपाय मारायचं राहिलं तर आपण बुडून मरतो. हे साधं आहे. आपल्याला एकाग्र झालं पाहिजे. प्रिटोरियाला त्यांना जायचं होतं गांधीजीला. रेल्वेचा प्रवास होता. मॉरिसबर्ग म्हणून रेल्वे स्टेशन आलं. गाडी उभी राहिली, रेल्वे उभी राहिली आणि आता त्यांना त्या स्टेशनवर दुसरे प्रवासी यायचे, तर इंग्रज प्रवासी होते. आपल्यामध्ये जाती धर्म आपण सोडून दिलेला आहे. सगळं आपण सगळे एकत्र नांदत असतो, राहत असतो. स्पृश्य अस्पृश्य सवर्ण हा विषय आपल्या शाळेमध्ये नाही. पण त्या आफ्रिकेमध्ये गोरा आणि काळा वर्ण भेद होता. गोऱ्या सवर्ण होते आणि काळ्या स्पृश्य होते. आता गांधीजी अस्पृश्य होते, काळे होते. आपल्या भारतातले आपला वर्ण काळा आहे. त्यावेळेस तिथं त्या रेल्वे स्टेशनमध्ये एक इंग्रज रेल्वेमध्ये आला. डब्यामध्ये बसणार तर त्याला हा काळा माणूस दिसला. गांधीजी दिसले, मोहन करमचंद गांधी. त्यावेळेस महात्मा झाले नव्हते. हे तू इथं कसं काय बसलायस? साधा प्रश्न त्याने त्याला विचारला. माझ्याकडं फर्स्ट क्लासचं तिकीट आहे. अरे तुझं फर्स्ट क्लासचं तिकीट असलं तर तू गोऱ्यांच्या इंग्रजांच्या डब्यात तो कसा बसला? उठ उठ उठ. ते गांधीजीला उठवायला गेले. गांधीजी हटून बसले. माझ्याकडं फर्स्ट क्लासचं तिकीट आहे, मी उतरणार नाही. शेवटी पोलिसांना बोलवलं. धक्के मारून गांधींना उतरलं, ढकलून दिलं, पाडलं. आपलं एसटीत आपण प्रवास करतो. कालही मी प्रवास करते, ढकला ढकले असते, मारते, घाणेरडं बोलते, पण आपण तसंच घुसून जातो, बसतो. आपण हार मारलेली असते. गांधीजी हार मारणाऱ्यातले नव्हते, पण अहिंसक होते. त्यांनी त्या रेल्वे स्टेशनवर रात्र काढली. थंडीचे दिवस होते. तुमच्या कन्नडचं हवामान आहे तसं ते हवामान होतं. चारी बाजूला डोंगर होते, रात्रीची थंडी होती. पांघरायला त्यांच्याकडं कोट होता, तरी ते रेल्वे स्टेशनच्या मास्तरकडून त्यांनी कोट घेतला नाही. रात्रभर कुडकुडूत काढले आणि ते विचार करत बसले. काय करत बसले बाळानो? असं का झालं? मी काळा म्हणून मला ढकलून का दिलं? तो गोरा म्हणून त्यानं का अधिकार गाजवला? त्याच्यावर ते विचार करायला लागले. बाळानं एखादी ठिणगी पडते बरं की आपल्या आयुष्यामध्ये. एक ठिणगी आग लावते आणि एक ठिणगी देवाऱ्यावरचा देवा लावते, पंथी लावते. गांधीजीने रात्रभर विचार केला, हा अन्याय आहे आणि ह्याला झगडलं पाहिजे. सर्वधर्म समभाव जपला पाहिजे. काळा गोरा हा विषय संपवला पाहिजे. ही ठिणगी गांधीजींना आफ्रिकेमध्ये मॉरिसबर्गमध्ये रेल्वे स्टेशनला मिळाली आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी घडत गेले. त्याच्यानंतर महात्मा गांधी घडत गेले. ते चांगले का वाईट? तुम्ही पुस्तकं वाचत असला तर तुम्हाला समजून जाईल चांगले का वाईट. आपण शोधायचं. शोधा म्हणजे सापडेल. शोधायचं. शोधायला सुरुवात केल्यानंतर शोधा म्हणजे सापडेल. आपण शोधतच नाही ना काय. आपलं पुस्तकांचं वाकडं आले. हे वाकडं कुणी आणलं आपल्या पुस्तकांचं? मला तर पुस्तकाने भरपूर दिलं, अनेकांना भरपूर दिलं. आपले जे शिक्षक आहेत आजचे कालचे माझे शिक्षक, त्यांनाही पुस्तकाने दिलं. मग मध्येच असं कुठनं झालं की पुस्तकं वाचायचीच नाहीत.
असं काय घडलं? पुस्तकं वाचल्यानंतर आपलं काहीच घडत नाही आयुष्यामध्ये असं का वाटलं? मी डॉक्टर लहानेंचं नाव का घेतलं तर लहान्यांनी विचार केला, आईला लग्नाला कोणाची तरी जायचं होतं, घरामध्ये साडी बदलायला नव्हती आईला, इतकी गरीब परिस्थिती. आणि विठ्ठल लहानेला आईने सांगितलं, बाळा विठ्ठला त्या शेजारी जा, त्या काकूंच्यातनं एक साडी घेऊन या. काय सांगितलं? बोलायचं तुम्ही. काय सांगितलं? आता आपल्या सगळ्यांच्या आईया बघायच्या, आजी बघायच्या, आत्या बघायच्या, सगळ्यांच्याकडे भरपूर साड्या आहेत, बरोबर आहे का नाही? पण विठ्ठल लहानेंच्या आईकडं साडीच नव्हती बदलायला. आता लग्नाला तर आपल्याला जायचं आहे, आता काय करायचं? मग बोलायचं नाही आहे. मग काय सांगितलं? तेवढी साडी शेजारनं घेऊन ये. शेजारूनं साडी घेऊन आले. विठ्ठल लहानेची आई ती साडी नेसून लग्नाला गेली, लग्नाच ना आली, साडी आहे तशी घडी घातली, व्यवस्थित नेऊन दिली. त्यावेळेस विठ्ठल लहानेने विचारलं का आई तुम्हाला साडी का घालायला लावलीस? त्यावेळेस विठ्ठल लहानेच्या आईनं सांगितलं, अरे बाळा माझ्याकडं लग्नाला जाण्या इथपर्यंतही माझ्याकडं साडी नव्हती. काय नव्हती? लग्नाला जाण्यापुरती साडी नव्हती. माझ्या घरात आहे त्या जुन्या 1-2 साड्या होत्या. त्या दिवशी विठ्ठल लहानेने, बाळानो तू भविष्यात विठ्ठल लहाने होणार आहे, डॉक्टर होणार आहे, इंजिनियर होणार आहे, वकील होणार आहे, शास्त्रज्ञ होणार आहे. त्या दिवशी विठ्ठल लहानेने मनाशी निश्चय केला की मी आईला नवी साडी घेणार इथपर्यंत मिळवणार आहे. आज तुम्ही विठ्ठल लहानेंचा फोन शोधून घ्या, माझ्याकडे असला देतो, त्यांना फोन लावा आणि आमच्या शाळेमध्ये एक दिवस तुम्ही येऊन जा म्हणून सांगा, 100% येतील. तुम्हाला कशासाठी मी हे सांगितलं उदाहरण? मला लहाने सर भेटले म्हणून. आपण शाळेतली मुलं आहे, किती जण आपण वाचतो, झोपू नको दादा, किती जण आपण वाचतो हे लक्षात घ्यायचं. वाचनानं काय होतं, वरती मी आता अभ्यासिकेमध्ये बसलो होतो त्यावेळेस वाकळे सरांच्या टेबलवर अग्निपंख आपल्या अब्दुल कलाम यांचं पुस्तक होतं. तुम्हाला जात धर्म अजून माहीत झालेलं नाही, आणखी काय वर्षानं माहीत होणार आहे. आपण सर्व धर्म सांभाळणारी मुलं आहे, मानवता धर्म सांभाळणारी मुलं आहेत. सकाळी तुम्ही प्रार्थना म्हटली, कुठली प्रार्थना म्हटली रे बाळांनो? ही चामूची. त्याच्या पुढं काय होतं? माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आपली प्रतिज्ञा कुठल्या आहे रे बाळांनो? कोणी सांगा? भारत. इतका लहान आवाज कसा काय रे तुमचा? भारत माझा, सारे भारतीय. बस आपण बांधवासारखं वागतो का रे? आपल्या भावाभावांचं मोठ्यांचं पटत नाही, राजकारण्यांचं पटत नाही, धर्मासाठी भांडत असतो. मग प्रतिज्ञेत आपण का म्हणतो सारे भारतीय आम्ही बांधव आहे? काहीच कारण नाही ना. आपण जर एकमेकाशी भांडत असो, कन्नडची माणसं औरंगाबादशी भांडत असलेली, कन्नडची माणसं शेजारी गावाशी भांडत असलेली, तर मग आपण प्रतिज्ञा का म्हणायची? हा तसा का करायचा? आपल्या मनाला प्रश्न विचारा ना. आपल्या मनाला प्रश्न विचारा. ज्यावेळेस मी प्रतिज्ञा म्हणत असतो त्यावेळेस प्रतिज्ञेसारखं मी वागलं पाहिजे ना. ज्यावेळेस मी प्रार्थना म्हणत असतो परिपाठामध्ये, त्यावेळेस मी प्रार्थनेत काय सांगितलं त्याप्रमाणे माझं आचरण झालं पाहिजे ना. होय का? बरोबर का चूक आहे? त्याच्या पुढं जातो आपण. आता संविधान हे वाचायला लागलेलं आहे, संविधानाची आपण हे करत असतो. आम्ही भारताचे लोक, त्याच्या पुढं तुम्हाला तोंडपाठ आहे. त्याप्रमाणे आपण वागतोय का? त्याप्रमाणे आपण जगतोय का? हा विचार तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. आम्ही विष पेरणारी माणसं आहे. मोठी माणसं असते ती विष पेरतात. तुम्ही निरागस बालकं असता. तुमच्या मनामध्ये जात धर्म द्वेष काही नसतो. तुम्ही एकत्र असता. तुम्ही कुठून आलेला आहे, कुठल्या घरातून आलेलं, तुम्हाला एकमेकाला काय त्याचा संबंध नसतो. ईश्वराचं रूप तुमच्या इतकं दुसऱ्या कुणामध्येही नसतं. ईश्वराचं रूप तुमच्या इतकं दुसऱ्या कुणामध्येही नसतं. पण आपल्याला तिकडं बघायचीच वेळ नसते, सवड नसते. बाळा झोपू नको रे. हे का घडलंय असं? आपल्या शिक्षकानं वाचलं पाहिजे. मागाशी मी मोरे सरांच्याकडं मुक्कामाला आहे. वाचायचं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? तर आपल्या टी व्हीची तिथं पुस्तकं पडली पाहिजेत. प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही आहे. तुम्ही शाळेतल्या मुलांना बघायला कमी मिळतो, पण आपल्या आई वडील, बहीण भाऊ, आजी सगळे टी व्ही पुढे बसल्यात. आपल्या देशातल्या जगातल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये
टी व्हीमधली जी भांडणं लावली जातात, सासू सुना, लेक ननंद जावई दीर, अशी कुठल्याही घरामध्ये घडत नाहीत, अशी भांडणं तिथं दाखवली लागतात. आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आपली आई, बहीण, काकू, आजी ते बघत असते. जीवनाशी काही त्याचा संबंध नाही. मोबाईल वापरू नका म्हणून आपल्याला सांगितलं जातं, पण मोबाईल इतकं तंत्रज्ञान विज्ञाना इतकं दुसरं कुठलंही साधन चांगलं नाही, हे मला 2017 साली समजलं. मी म्हणायचे मोबाईल बघू नये, ऐकू नये, पण त्या मोबाईलनं क्रांती केली आणि मी तुमच्याजवळ पोचलो. माझ्याकडे तर मोबाईलच नसता तर मी तुमच्यापर्यंत पोचलोच नसतो. त्याच्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा 100% उपयोग केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट कसं आहे, मी सायकलवर का फिरायला लागलो, तर वाचन संस्कृती लोप पावत चालली म्हटलो. आज इथं 10,000 पुस्तकं आहेत आपल्या ग्रंथालयामध्ये, ह्यातले आपण किती जणांनी लिहिली कालपर्यंत. म्हणजे अगदी अरेबियन नाईटसारख्या गोष्टी आहेत. पाहिजे ते तुम्हाला बालसाहित्यापासून सगळं ज्यांनी जग घडवलं त्यांची चरित्र आहेत, अध्यात्म आहे, विज्ञान आहे, रहस्य आहे, सगळं आहे तुमच्या पुढं. आपल्याला उलगडून बघायचे, वाचायचे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन बदलायचे. आपल्यामध्ये काय झालेलं आहे, आपण एकाच तऱ्हेनं चाललेलं असतो. मला एक दत्तप्रसाद दाभोळकर भेटले मागच्या 27 जुलैला. आपल्या संस्थेमार्फत आपली एक संस्था आहे सर्वोदय सामाजिक संस्था, त्याच्यामार्फत आपण त्यांना पुरस्कार दिला. जिल्ह्यातलाच माणूस आमच्या नरेंद्र दाभोळकरांचा भाऊ, देवदत्ता दाभोळकरांचा भाऊ. परंतु मला कधी भेटले ते रंग याचा वेगळा, मला पुस्तक पुण्याहून भेटायला आलं होतं, त्याच्यामध्ये त्यांचं चरित्र दिलेलं होतं. त्याच्यावरून कळले, अरे आपल्या साताऱ्यामध्ये 100 पेटेंट घेतलेलं शास्त्रज्ञ आहे, त्याची माहिती मला कशी नाही आत्तापर्यंत. ते पुस्तकातनं मला माहिती मिळाली. माझ्या बालमित्रांनो, तुम्ही मनामध्ये ठरवलं असेल मला काय व्हायचं आहे, किंवा तुमच्या आईवडिलांनी ठरवलं असेल. आजकाल आईवडील जास्त ठरवतात आपल्या मुलाने काय करावं ते. ज्यावेळेस मी दत्तप्रसाद दाभोळकरांना बघितलं, त्यांचं ऐकलं, त्यावेळेस 100 पेटेंट त्यांच्या नावावर, म्हणजे 100 शोध लावले होते. आत्ता मोऱ्यांची कन्या मला भक्ती भेटली सकाळी, चित्रकलेची तिला आवड आहे. तिला सांगितलं शौर्य महानत म्हणून एक काय व्यक्तिमत्व आहे, छोटा मुलगा आहे 12, 13, 14 वर्षाचा, तो अमूर्त चित्र काढतो. कसली चित्र? अमूर्त. म्हणजे तुम्ही ढगाकडे बघा, आता बाहेर आता ढग दिसणार नाही, थोड्या वेळानं बाहेर गेल्यानंतर ढगाकडे बघा, त्याचा क्षणाक्षणाला आकार बदलत असतो. बरोबर आहे का नाही? एकदा हत्तीचं तोंड दिसतं, एकदा गणपतीसारखा दिसतो, एखादा झाडासारखा दिसतो, म्हणजे ढग सारखा बदलत असतो, कारण ते बाष्प असतं. अमूर्त चित्र तशाच प्रकारचे असतात. त्यानं काय केलं माहिती आहे का, त्याची दादा आणि दीदी शाळेत चालली होती, 3री 4थीची मुलं छोटी शाळेत चालली होती, आणि त्याच्या त्या अभ्यासाच्या रूममध्ये, स्टडी रूममध्ये त्याने ते चित्रकलेचं साहित्य तसंच ठेवलं, रंगपेटी, ब्रश आणि ड्रॉइंगचा कागद. ते शाळेत गेली, आई स्वयंपाकघरात गुंतली, आणि हा शौर्य त्यांच्या त्या अभ्यासिकेमध्ये गेला स्टडी रूममध्ये. आणि त्यानं काय केलं माहिती आहे का, ते रंग घेतले. आता दीदीनं दादा जसे ब्रशनं टाकतं तर चित्र काढतात, तसे ते त्याने ते ब्रशनं कागदावर, ड्रॉइंगच्या पेपरवर रंग टाकायला सुरुवात केली. कसे उलटे सुलटे रंग टाकले, त्याचं बालमन होतं. संध्याकाळ झाली, ती शाळेतनं आली, आईकडं ओरड गेली, शौर्यने आमचे रंग सगळे संपवले, ब्रश खराब केला, ड्रॉइंग पेपर खराब केला. आई रागवली. पण ते चित्र कशाचं झालं माहिती आहे का, अमूर्त चित्र झालं होतं. एक वैशिष्ट्य शैली आहे ती, विशिष्ट शैली अमूर्त चित्राची. ते चित्र अमूर्त चित्र झालं होतं. मग त्याचा आकार तुम्हाला पाहिजे तसा तो दिसत जातो. ते चित्रकाराला दाखवलं गेलं, त्याला ते चित्रकलेचं वेड लागलं. त्याची चित्र मुंबई आर्ट ऑफ गॅलरीमध्ये त्याची चित्र प्रदर्शनाला ठेवली गेली. शौर्य महानोत तुमच्यातलाच एक छोटासा मुलगा होता. त्याचा सत्कार कोणी केला? व्यंगचित्रकार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे R.K. लक्ष्मण यांनी सत्कार केला. तुमच्यामध्ये ते सगळं वसलेलं आहे. आपल्या इथून 50 किलोमीटर नांदेड विद्यापीठ आहे. सगळे कोर्स तिथं आहेत. पण आपल्याला घरच्यांनी सांगितलं असतं तुला डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, तुला IT करायचे, पैसा कमवायचा, अमेरिकेत जायचं, आईबापाला सोडून द्यायचं. सगळे कोर्स आहेत. संगीताचे कोर्स आहेत, तबला आहे, पीठ आहे, बासरे, ढोल आहे, ताशा आहे, सगळ्या प्रकारचं आहे. आपल्याला शोधत नाही, आपण शोधल्यानंतर सापडतं हे आपण विसरून गेलेलो आहे. शोधायला सुरुवात करा आणि ते पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ते मला पुस्तकातनं मिळालं. मी लोकसत्तेमध्ये एक लेख वाचला होता, गाढवावरचं ग्रंथालय म्हणून.
आज मोटरसायकलवरचं ग्रंथालय आपण उद्घाटन करतो आहे. गाढवावरचं ग्रंथालय पाश्चिमात्य राष्ट्रातला तो वाचक होता. पुस्तकं किती त्याच्या घरामध्ये वाचून पडली होती. घरातली बायको त्याची वैतागली आणि सांगितली ही पुस्तकं बाहेर फेकून द्या नाहीतर मी जाळून टाकेन. शेवटी त्याला कल्पना सुचली आणि त्यानं गाढव होतं त्याच्यावर ते ग्रंथालय पुस्तकं लादली आणि गावोगाव जाऊन ते ग्रंथालय चालवायला लागला. तो माझा आदर्श होता. तुम्हाला ठिणगी हा शब्द मगाशी काढला. अब्दुल कलामांचं चरित्र अग्निपंखवर टेबलवर आहे. ते फक्त मी चेहरा बघितलं. अब्दुल कलामांचे वडील म्हणजे मुस्लिम समाजाचे होते आणि त्यांच्या शेजारी रामेश्वराचं मंदिर होतं. हे मशिदीचे मौलवी होते. दोघे मित्र होते. अब्दुल कलाम, त्यांचे वडील आणि रामेश्वर मंदिराचे पुजारी दोघे मित्र होते. दोन वेगवेगळी मंदिरं, दोन धर्म एकत्र नांदत होते. दोघांची चर्चा होत होती. त्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि रेल्वे रामेश्वरमला न थांबता फक्त आपल्या रेल्वे डब्यातून ते वर्तमानपत्र टाकायचे खाली, ते वाऱ्याने विस्कटायचे, ते गोळा करायचे. ते अब्दुल कलाम भविष्यामध्ये भारताचे राष्ट्रपती झाले, भारतरत्न झाले आणि त्यांना जागतिक कीर्ती मिळाली. ती पुस्तकातनं मिळाली, वाचनातनं मिळाली. चिंचोके विकत होते. आपले आदर्श आपण शोधत नाही रे. मोबाईलमध्ये हे तुम्हाला मिळणार आहे पण तिकडं आपण बटनच दाबणार नाही. आपल्याला नको ते आपल्याला त्या विनोदी गप्पा गोष्टी असल्या ते तुमचं सबस्क्राईब केलं की सगळं वेगळंच मिळत आहे. तुम्ही शोधायला सुरुवात केला पुस्तकातून. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात. आपण कल्पना चावला बघतो, सुनीता विल्यम बघतो. ही माणसं कशी मोठी झाली. पी.टी. उषा बघतो. आता एखादा खेळाडू आपण असं बघतो. हे त्यानं कसं मिळवलेलं आहे. सचिन तेंडुलकर आमच्या काळातलं उदाहरण तुम्हाला देतो. क्रिकेट सगळ्यांना आवडतं. तो क्रिकेटमध्ये होता. मैदान तेच असतं. तुमच्या गावामध्ये ग्राउंड असेल, हिरवळ तीच असते, बघणारे तेच असतात प्रेक्षक. बॉल टाकणारा तोच असतो, हंपायर तेच असतात. बॉल येतो, बॅट एकाच लाकडाची असते, बरोबर आहे की नाही. सगळ्याच्या एकाच लाकडाच्या आणि बॉल एकाच प्रकारचा तयार केलेला असतो. ह्या सगळं एकच असतं. पण सचिन तेंडुलकर सिक्स मारतो, सेंचुरी मारतो आणि मी झिरोवर बोल्ड का होतो, आऊट का होतो. ह्याचा साधा विचार तुमच्या मनामध्ये कधी येतोय का बघा. सचिन तेंडुलकर सेंचुरी मारतोय, 100 मारतोय, 4 मारतोय, 6 मारतोय आणि मी झिरोवर आऊट होतोय. ह्याचं कारण काय माहिती आहे का. विजेते वेगळ्या गोष्टी वेगळेपणानं करतात. खेळ तोच असतो पण वेगळेपण वापरलं ते वेगळेपण तुमच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करत असतात. शौर महानचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. गर्विता गुलाटीचं एक उदाहरण देतो तुम्हाला. गर्विता गुलाटी 7वी 8वीची मुलगी वडिलांच्या बरोबर हॉटेलमध्ये गेला. आपण सगळे हॉटेलमध्ये जातो, आवडीचं खावतो आणि त्याच्यानंतर पाण्याचा ग्लास त्यांच्या पुढे ठेवला. पाण्याचा ग्लास ठेवल्यानंतर अर्धं पाणी पिलं, अर्धं ओतून दिलं. आज तुम्ही सुकाळ भागातला आहे, तुम्हाला पाणी भरपूर आहे, पण मी दुष्काळी भागातला आहे, खटाव मानमधला. आम्हाला पाण्याच्या थेंबाची किंमत काय ती माहीत असते. डोळ्यातून अश्रू येतात एक वेळेला. आम्हाला आंघोळ करायला कधी पाणी मिळत नाहीत. असल्या आमच्या मानदेशामधली परिस्थिती. त्या मुलीनं, ताई तुझं नाव काय गं. तिच्याकडे बघितलंच तुला म्हटलो मी. हां, काय नाव. नम्रता. गर्विता नम्रताच्या वयाची होती. आईवडिलांच्याबरोबर हॉटेलवर गेली होती आणि तिच्या बालमनाला प्रश्न पडला. लहान आहे ती, 8वीतली मुलगी आहे, लहान आहे. तिच्या बालमनाला प्रश्न पडला. आपण बघतो, पेपरमध्ये वाचतो, टी व्हीमध्ये बघत असतो की एका भागामध्ये एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे, पिण्याचं पाणी नाही, आंघोळ काढायला, कपडे धुईला पाणी नाही. अशा अवस्थेमध्ये आपल्या हॉटेलमधली माणसं अर्धा ग्लास ओतून देतात. ते पाणी शुद्ध केलेलं, स्वच्छ केलेलं पाणी आहे आणि हे पाणी गटारीनं नदीला जातं आहे आणि नदी प्रदूषित केली जाते. ते पाणी स्वच्छ करायचं, फिल्टर करायचं, तुमचं निर्जंतुक करायचं, काहीतरी श्रम पडले असतील ना. असं पाणी टाकून का देतोय हा तिच्या बालमनाला, नम्रतासारख्या मुलीला प्रश्न पडला आणि तिनं विचार केला. घरी गेल्यानंतर आईवडिलांना विचार, बाबा आई असं हॉटेलमध्ये पाणी का ओतून दिलं जातं, जेवढं प्यायची तेवढंच का दिलं जात नाही. तिनं विचार केला आणि एकटीच हॉटेलमध्ये गेली. आता नम्रताला कोण विचारलं इथल्या हॉटेलात, हो ते पाणी वाया जातं आहे, प्रदूषित होतं आहे, स्वच्छ केलं आहे आणि ते लोक टाकून देतात. एवढं नगरपालिका आपल्याला पुरवतं आहे पाणी चांगलं आणि आपण टाकून देतो आहे. चल बाहेर हो.
तिला त्या हॉटेलमधनं बाहेर काढलं. ती दुसऱ्या हॉटेलमध्ये गेली, तिसऱ्या हॉटेलमध्ये गेली, पण नम्रतानं आपली पाठच सोडली नाही. हॉटेलमध्ये जायची, तुम्ही तेवढं पाणी देऊ नका, ग्लास भरून देऊ नका, जग ठेवा, मोकळा ग्लास ठेवा, त्याला पाहिजे तेवढं पाणी पिल, राहिलेलं तो ओतून देणार, हवं तेवढं घेईल. तिला कुणीच तिथं किंमत दिली नाही गावामध्ये, तरी तिनं तिचा पिच्छा सोडला नाही. आणि एक दिवस असं झालं, हॉटेल मालकानं विचार केला, अरे नम्रता आपल्या घरी रोज, आपल्या हॉटेलवर रोजच येते, ती काय सांगते एक जग ठेवा आणि मोकळा ग्लास ठेवा, एवढं आपल्याला करायला काय हरकत आहे. त्या हॉटेल मालकानं केलं आणि नम्रता यशस्वी झाली. त्या हॉटेल मालकाचं दुसऱ्या हॉटेलमॅनं अनुकरण केलं. गावामधल्या कन्नडमधल्या सगळ्या हॉटेलमध्ये आपला जग आणि मोकळा ग्लास ठेवला. शान गर्विता गुलाटीला जगामध्ये आज एका कंपनीनं डाएट केलं. काय म्हणतो आपण त्याला, कंपनीनं हां, आज देशामध्ये पाणी वाचवा म्हणून स्कीम लाभली. तुम्ही फक्त मोबाईल सगळ्याच्या घरामध्ये, माझ्या घरी मोबाईल म्हणायचं कारण नाही, त्याच्यामध्ये जायचं, गुगल करायचं, सर्च करायचं आणि गर्विता गुलाटी सांगायचं. एका मीडियामध्ये तुम्हाला त्याचा इतिहास म्हणून हे वेगळं पण आहे बाळानो, हे वेगळं पण तुम्हाला स्वीकारायचं आहे. नोकरी तुम्हाला 100% मिळणार नाही. पण मी दत्तप्रसाद दाभोळकरांचं का सांगितलं तर तुम्हाला साधा प्रश्न पडला पाहिजे. त्या माणसाला 100 पेटंट मिळाले, पेटंटचा अर्थ तुम्ही समजून घ्या, तुमच्या शिक्षकाकडून समजून घ्या, घरातले समजून घ्या. जर त्यांचा उपजीविकेचा प्रश्न मिटला तर आणखी काय जगायला पाहिजे तुम्हाला. किती दिलं तर आपल्याला अपुरंच आहे. गांधींनी सांगितलं तर ही पृथ्वी वसुंधरा तुम्हाला देण्या इथपर्यंत सक्षम आहे, पण तुमचा हव्यासच इतका वाढला असेल तर तुम्हाला ती काहीच देऊ शकणार नाही ना. म्हणून मी तुम्हाला शौर्य महान सांगतो. एक तप्तराज म्हणून पंडे, तुमच्या वयाचा, आता तो झाला असेल 10वी-12वी. घरामध्ये संगीत होतं, आईवडील भजन कीर्तन करायचे, तबला होता, पीटी होती. बाळांनो लक्ष द्यायचं इकडं. मुलं शांत आहेत बरं का. मला आनंद काय झाला आहे, मुलं शांत आहेत, कायच बोलणं म्हणून मीच म्हणतोय शांत, इकडं लक्ष द्या. तप्तराज पंड्या घरामध्ये पीटी तबला होते. रोज आईवडील रियाज करायचे, वडील नोकरीला होते आणि रियाज करत असताना तो तबल्यावर बसायचा, त्याची बोटे बसायची नाहीत. छोटा होता, 4-5 वर्षाचा, पण तो तबल्यावर वाजवत बसायचं. हळूहळू त्याला ती कला येत गेली, आनंद, गोडी निर्माण झाली. गोडी कशात घ्यायची बघा बाळांनो, त्याला गोडी निर्माण झाली आणि त्या गोडीतून तो तप्तराज पांडा जागतिक कीर्तीचा झाकीर हुसेन आहे तबलापटू, आहे का माहीत सगळ्यांना. त्या झाकीर हुसेनने त्याचा सत्कार केला. हे तुमच्यामध्ये गुण आहेत, हे सगळं तुमच्या आसपास आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. फक्त तिकडं देणारं नेणारं आपल्याकडं कोण नाही. वाचनावर मी काय तुम्हाला म्हटलं एवढं, तर मी इतकं वाचत गेलो. माझ्याजवळ सर आहेत, त्यांनी सांगितलं मी 10,000पेक्षा जास्त पुस्तकं वाचले. सर उठून उभं राहा तुम्ही, एक मिनिट उठून उभं राहा. असू द्या, पण मुलांना सांगा. बघा सरांचं वय किती आहे, माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठे आहेत. डॉक्टर होते, त्यांना वाचायची काय गरज नव्हती. इंजेक्शन दिलं की पैसे मिळतात किंवा नोकरीला होतं, पगार मिळत होतो. आत्ता त्यांनी कौतुकाने त्यांचं कपाट उघडूनही नाही दाखवलं मला, वाकळे सरांनी दाखवलं त्यांचं कपाट उघडून. त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांच्या वाचनामध्ये इतकी पुस्तकं आली ती त्यांच्या पत्नीनं अभिमानानं सांगितली. मला एक शिंदे सर भेटले होते, रयतचे प्राध्यापक होते. 10,000 पुस्तकं वाचल्यानंतर त्यांच्या बायकोनं लाडूचं जेवण केलं होतं. बाळानं तुमच्या मनामध्ये, प्रत्येक नसामध्ये वाचन आलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपला दादा भाऊ मोठे असतात, शेजारी पाजारी कोणतरी असतं, कोण MP शिवपीशीतनं तहसीलदार झालं, कलेक्टर झालं, अधिकार झालं, IIT असं झालं, हे आपण बघत असतो. आयुक्त झालं, आपल्याला आनंद वाटतो, आपण फ्लेक्स लावतो, त्याचं कौतुक करतो, हारगुच्छ घालतो. पण हे सगळं मिळवायला त्याला फक्त पुस्तकाचा आधार असतो. डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलं तरी पुस्तकं पाठीमागं असतात, ती इंग्रजी असतात. वकिलाच्या केबिनमध्ये गेलं तर त्याच्या केबिनमध्ये पुस्तकं असतात. सगळ्या थोर लोकांच्या पाठीमागं बघितलं आपण वळून की त्यांच्याकडे सगळ्या केबिनमध्ये पुस्तकं असतात. फक्त आपल्या घरामध्ये TV असतो, मोबाईल असतो, पण पुस्तकं नसतात. म्हणून आपल्याला पुस्तकं पाहिजेत. तुमच्याजवळच अमळनेरला, जळगावमध्ये आपले एक व्यक्तिमत्व होऊन गेलं, साने गुरुजी. आता दुसरं एक गुरुजी आहे, जगाच्या पाठीवर फक्त एकच मला माहीत आहे, साने गुरुजी. त्याच्यानंतर कोणी गुरुजी आजपर्यंत झालेलं नाही. आता एक नवीन गुरुजी झालेला आहे, तो तुमचा भाग नाही. त्यांची एक छानशी कविता आहे, तुम्हाला म्हणून दाखवली, आवडेल. तुम्ही पाठीमागायची माझ्या म्हणणार, मस्तपैकी साथ तुम्ही द्यायची.
मी अगोदर म्हणतो, पुन्हा पाठीमागं तुम्ही म्हणायचं. वारावदे कानामध्ये, वारावदे कानामध्ये, गीत गाईन तुला, वारावदे कानामध्ये, गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन, ताप हरीन शांती देईन, हस रे माझ्या मुला, हस रे माझ्या मुला, वारावदे कानामध्ये, गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन, हस रे माझ्या मुला. साने गुरुजी रेल्वेनं प्रवासाला निघालेले होते. प्रवास करत असताना पहिलट करेन म्हणजे पहिलं बाळ झालेली एक आई असते, तरुण असते 20-25 वर्षाची, आणि ते बाळाला घेऊन चालली असते, एकटीच प्रवास करत असते. बाळाला कसं सांभाळायचं त्याला माहीत नसतं. ते बाळ रडू लागतं. त्याला नेमकं काय हवं आहे ते त्याला माहीत नसतं ना, पहिलंच बाळ असतं तिला. इतकं रडतं ते की ते सगळं रेल्वे डब्यामध्ये कर्कश आवाज काढतं, लोकांना त्याचा त्रास होतो. पण त्या बाळाच्या आईला त्याची समजूत काढायची जमत नाही. त्यावेळेस हे बालमानाचे, हळव्या मानाचे साने गुरुजी त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतात आणि मग हे गीत त्यांना सुचतं. बाहेर रेल्वेच्या ह्याच्यातनं झाडं आपली पळत आहेत, वारा आलेला आहे, वारा त्याच्यापर्यंत भिडलेला आहे, आणि त्यावेळेस त्यांना ही कविता सुचलेली असते. वारावदे कानामध्ये, थोडासा आवाज वाढला पाहिजे. आता मी माईकवर बोलतो त्यामुळे माझा आवाज लहान असला तरी येणार आहे, तुमचा आवाज वाढला पाहिजे, कन्नडचा आवाज दिसला पाहिजे. म्हणजे मी तिकडे जाणार आहे ना साताऱ्यात कुठल्या तरी शाळेवर, कसली मुलं होते कन्नडच्या शाळेची, किती शांत मुलं, सगळे ऐकत होते, एकसुद्धा झोपलेलं नव्हतं बरं का. सगळी मुलं आनंदानं ऐकत. म्हणजे मला त्या शाळेवर सांगायचे ना, काय नाही कन्नडच्या शाळेवर गेलो, कशाची घाणेरडी मुलं, वेणीफेणी केलेली नाहीत, उगाचच वागत होते, असं मी सांगणार आहे का तिथं? नम्रतासारखी एक चांगली मुलगी भेटली असं मी तिथं सांगणार आहे. त्यामुळे आपला आवाज असा आला पाहिजे. तुमचं मला वाटतं रेकॉर्डिंग होतंय, मी तुमचा आवाज त्या ह्याच्यामध्ये चाललेला आहे रे. वारावदे कानामध्ये, वारावदे कानामध्ये, गीत गाईन तुला, गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन, ताप हरीन शांती देईन, हस रे माझ्या मुला, हस रे माझ्या मुला, चिमणी येऊन, चिमणी येऊन, नाचून बागडून, चिमणी येऊन, नाचून बागडून, काय म्हणे मला, चुचुव करीन शांती देईन, चुचुव करीन शांती देईन, हस रे माझ्या मुला, हस रे माझ्या मुला, रवी शशी, रवी शशी, तारा राशी, रवी शशी, तारा राशी, दिव्य दावीन तुला, दिव्य दावीन तुला, रवी शशी, तारा राशी, दिव्य दावीन तुला, वारावदे कानामध्ये,
वारावदे कानामध्ये हस रे माझ्या मुला प्रकाश देईल बोले आकाश देईल प्रकाश बोले आकाश देईल प्रकाश बोले आकाश मेघ म्हणे मला मेघ म्हणे मला पाऊस पडेल पाऊस पडेल पृथ्वी फुलेल पाऊस पडेल पृथ्वी फुलेल हस रे माझ्या मुला हस रे माझ्या मुला नद्या नाले बक्षील भरले नद्या नाले बक्षील भरले हस रे माझ्या मुला हस रे माझ्या मुला जेथे जाईन तेथे पाहीन जेथे जाईन तेथे पाहीन ऐकू येई मला ऐकू येई मला रडू नको रडू नको रुसू नको आपले एक सर झोपलेत बरं का इतकं मस्त गाणं चाललेलं आहे आपले एक सर झोपले रडू नको रुसू नको हस रे माझ्या मुला हस रे माझ्या मुला वारावदे कानामध्ये वारावदे कानामध्ये हस रे माझ्या मुला हस रे माझ्या मुला साने गुरुजींच्याकडे तुम्हाला काय घेऊन गेलो तर त्यांच्या श्यामची आईच्या कथा तुम्हाला माहीत आहेत किती जणांनी श्यामची आई पुस्तक वाचलेलं आहे आपल्यातल्या जवळजवळ 70-80 मुलं आहेत त्यातल्या एका मुलानं असं केलं बघा अरे माझ्या जोडीला कोण आहे का एकटा मुलगा बघाय शाळेत प्रत्येकाच्या शाळेमध्ये श्यामची आईच्या कथा सांगितल्या जातात शाळेमध्ये ग्रंथालय असते त्याच्यामध्ये पुस्तक असतात इथंसुद्धा ग्रंथालय इथंसुद्धा श्यामची आई पुस्तकं आहेत आणि जगामध्ये श्यामची आई इतकी भाषांतर कोणाची झालेली नाहीत आपल्या शाळेतले एकच मुलानं हात केलेला आहे श्यामच्या आईला श्यामला प्रश्न पडलेला असतो दिवस झालेला असतो कोकणातला श्याम असतो संध्याकाळचे 2 वेळेला आंघोळ करायची सवय असते संध्याकाळची आंघोळ करायची त्यावेळेस बाथरूम आपल्यासारखं नव्हतं दगडावर आंघोळ करायची कधी गेला तुम्ही तुमच्या सायकल आपल्या यात्रेमध्ये सहलीमध्ये तर तुम्ही 100% श्यामच्या गावाला जाऊन यायचे दगडावर आंघोळ घालायची श्यामला आंघोळ घालायची श्यामची आई म्हणते अरे श्याम श्याम पाणी गरम केले आंघोळ करायची दगडावर आंघोळ घातली जाते बारकाने बाळानं लक्ष द्या दगडावर आंघोळ घातली जाते त्या काळात टावेल नव्हते आता प्रत्येकाला टावेल आहेत त्यावेळेस अंग कशानं पुसायचं तर आईच्या पदरानंच अंग पुसायचं आईकडे दुसरं काय नसायचं आईनं अंगानं पदरानं त्याचं अंग पुसलं आणि श्यामला काय म्हटलं माहिती आहे का बाळा आंघोळ झाली आता काय कर बागेत जा फुलं घेऊन ये संध्याकाळची आपल्याला आता पूजा करायची देवाच्या देवावर बसायची देवाजवळ श्याम आईला म्हणतो अगं आई तू म्हणतेस ते खरं आहे माझं अंग सगळं कोरडं केलं पण आता मी दगडावरून उडी मारल्यानंतर माझे पाय जमिनीवर टेकणार आहेत माझे पाय ओले आहेत आणि पायाला माझ्या धूळ लागणार आहे तुझा पदर अंतर श्याम काय म्हणतो आईला काय म्हणतो बाळानो तुझा पदर अंतर त्याच्यावर मी जे माझे पाय कोरडे करीन आणि मग कोरडे पाय झाले तर माझ्या पायाला धूळ लागणार नाही आईनं खरंच रे आपली आई म्हणजे श्यामची आई आणि आपली आई सारखीच असते आई आईच असते रे आईनं पदर अंतरला त्याच्यावर श्यामनं कोरडे पाय केले टुंदीशी उडी मारली बागेमध्ये गेला बागेतनं फुलं आणली आता देवाजवळ बसला पंचायतीत निर्जन लावलेलं आहे हात जोडायला सांगितले हात जोडले प्रार्थना म्हणायची सुरुवात करायची आणि आईनं श्यामला सांगितलं अरे श्याम मागाशी तू काय केलंस माझे पदर अंतरायला लावलेस तुझे पाय ओले होते
तुझ्या पायाला धूळ लागून म्हणून कोरडे करायला लावलेस. बाळा, एकच लक्षात ठेव, मी तुझे पाय कोरडे केले, तुझ्या पायाला धूळ लागली नाही, पण भविष्यामध्ये असं ठरवून टाक मनाशी, ए बाळा मारू नको त्याला, भविष्यात अशी मनाशी ठरवून टाक की पायाला धूळ लागली चालेल, पण मनाला कधीच धूळ लागू देता कामा नये. काय म्हणली श्यामची आई? बाळा, तुझ्या पायाला धूळ लागली चालेल, पण मनाला कधीच धूळ लागू नये. तो श्याम तुमच्यापासून जवळ अमळनेरला होता, त्याचं बालपण तिथं गेलेलं होतं. असा श्याम मी तुमच्या पुढं का उभा केला तर तुमची बालमन आहेत, बदलायचं हे आयुष्याचं टर्न आहे तुमचा. आत्ताच तुम्हाला एक वळण लागलं पाहिजे, आणि हे वळण कुणी मोडलेलं आहे तर आम्ही मोडलेलं आहे. स्वातंत्र्याच्या धुंदीमध्ये आमच्यातली एक पिढी जगून गेली, त्याच्यानंतरची आमची पिढी आली. स्वातंत्र्य मिळालं, एक 10-15-20 वर्षाचा काळ बऱ्यापैकी गेला. त्याच्यानंतर आम्ही त्या सुस्तीमध्ये राहिलो आणि आम्ही तुमच्यावर संस्कार करायला कुठेतरी कमी पडलो. बाळानं, मी तुमच्याजवळ पोचलो आहे त्यावेळेस मी तुमच्या पुढे एक सांगतो, माझा मुलगा, एका मुलानं आत्महत्या केलेली होती. काय केली होती? व्यसनाधीन झाला होता. मी आज तुमच्या पुढं का मांडतो हे, तर मी त्यावेळेसपासून मला ठरवून टाकलं की राहिलेलं आयुष्य मी संपूर्ण मुलांसाठी खर्च करणार आहे. मग गर्भवती महिलापासून सुरू केलं मी, गर्भसंस्काराच्या पुस्तकापासून घर ते श्यामच्या उपक्रम राबवायला सुरुवात केला. मी कॉलेजवर गेलो, कॉलेजवर जात मी MPSC UPSC किंवा अकॅडमीवर मी पोचायला लागलो. ह्याचं कारण काय की माझ्या घरामध्ये असं का घडलं, असा मी कुठला संस्कार द्यायला कमी पडलो, आणि मग घर ते श्यामच्या उपक्रमाचा जन्म झाला. माझी तुम्हाला विनंती आहे, इथं श्यामच्याची पुस्तकं आहेत, नसली तरी मी तुम्हाला भेट देईन, 100% असणार आहेत. हे तुमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे बाळांनो, आणि हे परिवर्तन देणारं तुम्हाला आता दुसरं विद्यापीठ नाही, तुमचं तुम्ही येत आहे बोलू नको, तुमचं तुम्ही मनानं ठरवून टाकायचं आहे की मला काय घ्यायचं आहे, मला कोण व्हायचं आहे. नोकरी नाही, आपल्याला किती वेळ आहे, आपल्याला नोकरी मिळणार नाही, 100% तुम्ही विषय सोडून द्या. अजून तुम्हाला 10-15 वर्ष जायचे नोकरीला. तुमच्याकडे कुठला तरी छंद असला पाहिजे. हजारो विद्यापीठात गेल्यानंतर हजारो कोर्स आहेत, तुमच्या उपजीविकेचं साधन आहे. एक साधी सांगतो, पुणे विद्यापीठामध्ये ते शिकलेलं आहे, ते तुम्हाला शिकवायला असते. काय म्हणतो, आपल्या डोक्यावर हे घेऊन जातो आपण, काय घेऊन जातो, हां टोपली, त्याच्यात देव असतो, भारूड. भारूड भारूड हा प्रकार आहे आपल्यामध्ये. तर त्या भारुडावर तिथं प्रशिक्षण देते. म्हणजे तुमच्याकडं कुठलीही कला असला तर तुम्हाला जगण्याचं साधन मिळणार आहे. तुम्हाला वाचनाकडेच वळावं लागणार आहे, आणि वाचनासाठी हे ग्रंथालय उभं केलेलं आहे. हे नुसतं ग्रंथालय नाही, तुमच्या प्रत्येकाच्या जवळपासच्या शाळेमध्ये ते ग्रंथालय येणार आहे, तुम्हाला ते पुस्तकं पुरवणार आहे. तुम्हाला मी आता गर्विता गोलाटे सांगितले, शौर्य महानुस सांगितला, त्याच्यानंतर तपराज पांड्या सांगितला. तुम्हाला मी अमेरिकेमध्ये घेऊन चाललो आहे बाळांनो. तिथं मला कोण भेटली, ग्रेटा थनबर्ग आहे, तुम्हाला माहीत, आपल्या सरांना माहीत आहे बघा. अजून कोणाकोणाला माहीत आहे ग्रेटा थनबर्ग? गेल्या 2 वर्षामध्ये आपल्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून, बाळांनी इकडं लक्ष द्या, ऑक्सिजन मिळाला म्हणून आपल्या घरातले, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, गावातल्या, देशातली कितीतरी माणसं मिळाली, ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून. बरोबर आहे की नाही, आहे ना? ग्रेटा थनबर्ग अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य राष्ट्रातल्या आपण समृद्ध देशामध्ये म्हणतोय, तुमच्या ग्रेटा थनबर्गला प्रश्न पडला, इतकं प्रदूषण केलं आहे देशामध्ये. माझं जगणं झालेलं आहे, आता मी 70 वर्ष जगलो आहे, 70 वर्ष. हे सर 74 वर्ष शिकलेलं आहे. तुम्ही 8 आणि 6, 15, 14, 13, 14 वर्षाचे तुम्ही. निसर्गानं आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. किती वर्षाचं? त्यातली माझी 70 झाली, 30 राहिलेत. 19 अटॅक आले, मी थोड्या वेळ जाणार आहे. पण तुम्हाला अजून 85 वर्ष जगायचे. हे कुणासाठी जगायचं रे? आपलं जगणारच आहे, पण मी देशासाठी जगणार आहे. आपण कोणाचे नागरिक आहे? ह्या भारताचे आम्ही नागरिक आहे ना. आम्हाला देशासाठी जगायचे, आणि निर्मिती कोणाची करायची तर आपल्या देशाची निर्मिती करायची. आपल्याला देश उभा करायचा आहे, आणि हे तुमच्यामध्ये. पहिल्यांदा मी तुम्हाला आता वंदन करतो, कारण आमचं वय झालेलं आहे 70. पुन्हा तुमची भेट होईल न होईल, तुमच्या शाळेत बोलवलं जाईल न जाईल, तुम्ही ह्या देशाचे आदर्श नागरिक होणार आहे. काय होणार आहे? मग आदर्श नागरिक नुसतं म्हणून चालणार आहे का? त्याप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे ना. मग ग्रेटा थनबर्ग मला काय दिसली? आपल्या भारतातली मुलगी. काय गर्विता गोलाटे सांगितले बेंगलोरची. ग्रेटा थनबर्ग मला कुठं भेटली तर मला पुस्तकात नाही भेटली.
एका मासिकामध्ये भेटली. त्या मासिकामध्ये लेख आला होता की इतकं प्रदूषण अमेरिकेमध्ये झालं आहे, आपल्यामध्ये त्याच्यापेक्षा झालेलं आहे. त्या बालमनाला प्रश्न पडला, नर्मदाला जा मग अशी मी नाव घेतलं तसं तिच्या बालमनाला प्रश्न पडला, इतकं प्रदूषण झाले. आईवडिलांना विचारलं, आई बाबा अहो एवढं प्रदूषण झालं आहे, तुम्ही हे काय केले? तो म्हटले प्रश्न संसदेपुढं जाऊन विचार म्हटले, राष्ट्रपतीला, अध्यक्षाला. आता त्या चिमुकलीला मागायला सांगितलं तसं तिला कोण विचारणार आहे? ती संसदेपुढं ठे आंदोलन देऊन बसली. तुमच्या सरांना विचारा, नेटवर जावा, ग्रेटा थनबर्ग काढा, शोधा. मी हे काय शोधत बसलो? मी तुमच्यासाठी शोधत बसलो. माझं जगणं झालेलं आहे चांगलं वाईट, पण मला जे जगणं राहिलेलंच आहे का नाही उरुष्य आहे, ते तुमच्यासाठी खर्च करायचे, आपल्याला प्रदूषण रोखायचे. आता मग असे दादा भेटले मला, म्हणले मी अर्धा एकर जमीन घेतली, तिथं मी झाडं लावतो. एक झाड लावल्यानंतर काय होणार आहे? ऑक्सिजन वाढणार आहे, मलाही मिळणार आहे, शेजाऱ्याला मिळणार आहे. तो काय आपण असं बंद करून ठेवणार आहे का? तो हवेत असतो, तिथं काय कुलूप लावायचे का? मुक्त आहे. आता तुम्ही श्वास घेतला आहे, घ्या श्वास बघू बरं सगळ्यांनी श्वास घ्यानं सोडून द्या. काय घेतलं तर श्वास घेताना रे? ऑक्सिजन घेतला, त्याला काय पैसे पडले का? काहीच पडले नाही, सहज केलं. म्हणजे आपलं निसर्गानं इतकं सहज जगणं केलेलं आहे, पण आपण ते बिघडून टाकायला लागलेलं आहे. मला तुम्हाला सांगायचं होतं, ग्रेटा थनबर्ग तिथं संसदेपुढं बसली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. तिनं क्रांती उभी केली. प्रदूषण कमी झालं पाहिजे, जग वाचलं पाहिजे, पर्यावरणाचा समतोल बिघडलेला तो राहायला पाहिजे. तेच गुण तुमच्या अंगी आहेत ग्रेटा थनबर्गसारखे. हे मी तुम्हाला कशासाठी सांगतो आहे तर तुमच्या पुढं हे आदर्श असले पाहिजेत आणि ह्या आदर्शाप्रमाणे तुम्हाला जगायचे. खेड्यावरची जी मुलं आहेत ठीक, 7-8 मुलं आहेत. हो हो हो, आपल्याला सूचना आलेली आहे. मला खरं तर वेळ पुरत नाही, अनुभव माझे सांगायचे. ठीक, जे मुलं खेड्यावरचे आहेत असू दे 10 मिनटं, त्यांनी जावं. बसू दे 10 मिनटं का? लगेच गाडी आहे का? गाडी ठीक ठीक ठीक. 7-8 मुलं जातील. जा. बाकीचे थांबते 15 मिनटं. ठीक, 15 मिनटं. तुमचं जे काम आहे समजा ते चाल. ए बाळानं इकडं लक्ष द्या राहिलेले. आपल्याला 15 मिनटामध्ये संपवायचे वेळ दिलेला आहे. 15 मिनटाचा, 15 मिनटात आपल्याला संपवायचे. मला माझ्या पुढं मुलं दिसल्यानंतर मला माझं बाजूला ठेवतो मी आणि तुमच्याशी बोलत असतो. आपण एक थोडा डिस्टर्ब झाला आहे, आपण एक कविता म्हणायची का? सगळ्यांनी मागं म्हणायची मागासारखी. छान म्हणताय तुम्ही. आभाळाची आम्ही लेकरे, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा. हे बाळांनो, लिंक तुटती बरं का, सही पुन्हा करा. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती, श्रमगंगेच्या तीरावरती, कष्टकऱ्यांची आमची वस्ती, कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळी नाही आम्हा, गाव वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे,
इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. एक लक्षात घ्या, हे कडवं कसं आहे बघा. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. आपलंच आपण भाग्य विधात आहे, दुसरं कोण नाही, आपल्यालाच आपल्याला जुळवायचं आहे. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंत वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. 140 कोटी लोकसंख्या भारताची आहे. किती आहे? सुमारे, कमी जास्त असेल. 140 कोटी लोकसंख्या म्हणल्यानंतर हात किती झाले रे? गुणिले 2 करा की. 140 कोटी गुणिले 2, 280 कोटी. 280 कोटी. मग इथं काय म्हटलेलं आहे? कोटी कोटी बळकट बाहू. म्हणजे 240 कोटी आपले हात आहेत. आपल्याला स्वच्छता करायची काय कारण आहे का रे? आपलं आपण स्वच्छ राहिलं तर किती चांगला गोष्ट आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेहू. हा जगन्नाथाचा रथ म्हणजे काय? आपलं संविधान ओढून न्यायचं आहे. आपल्याला समाजामध्ये संविधानाप्रमाणे जगायचे, वाचायचे. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेहू. आस वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. आपल्याला आपल्या जीवनामध्ये भविष्यामध्ये भारताचं आदर्श नागरिक व्हायचं आहे. आणि आदर्श नागरिक कसा असेल ह्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे, तुमच्या शाळेमध्ये सांगितली जाते. माझं बालपण आहे का नाही, ते बालपण ह्या काळातलंच आहे. सर्वोदय विचाराचं आहे, गांधी विचाराचं आहे, विनोबांच्या विचाराचं आहे. मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, पण मला माझ्या वडिलांचं नाव सांगून मला असं दाखवायचं नव्हतं मी अमक्या अमक्याचा मुलगा आहे आणि त्यांच्या गादीचा वारस मला व्हायचं नव्हतं. मला माझं स्वतःचं अस्तित्व तयार करायचं होतं आणि ती संधी मला वाचनात नाही मिळाली. मी लहानपणापासून वाचत होतो. आमच्या लहानपणाचा मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हता, एकतर रेडिओ असायचा आणि वाचन, चांदोबा, त्याच ह्याच्यातली पुस्तकं असायची वेगवेगळी, आपल्या बालसाहित्य असायचं. मला तो छंद लागत गेला. मी शेती करत होतो. काल येताना शेण काढलं होतं, उद्या गेल्यानंतर मी शेण काढणार, असा एक साधा शेतकरी. पण वाचनानं माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला. मला वाचनामधनं माणसं भेटत गेली, विचार भेटत गेला आणि मी त्याप्रमाणे चालत गेलो. हे फिरतं वाचनालय चालवण्या पाठीमागं मी मगाशी तुम्हाला सांगितलं माझ्या मुलाने एका आत्महत्या केली होती. खरं तर थोडंसं लपून ठेवायला पाहिजे होतं. मी माझ्या मुलानं आत्महत्या केलं होतं, तो कुवळणाचा होता, त्याला व्यसन होतं, हे सांगायला नको होतं. पण स्पष्ट सांगावं, सत्य बोलावं, खरं बोलावं. आणि आपला हा धर्म सांगत होतो. कुठला धर्म? कुठलाही धर्म वाईट काय सांगत नाही ना आपल्याला. मग तुमचा मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या, जैन असू द्या, आंबेडकरवादी असू, कुठल्याही लोकांना असू द्या, सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, विवेक हे सगळं आपल्या धर्मानं सांगितलं जातं. त्यामुळे मी तुमच्याशी सत्य बोलायचं, तुमच्याशी खोटं बोलून मी काय मिळवणार आहे?
माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, आपण कुठेतरी कमी पडलेलो आहे. आणि मग मी वाचन संस्कृतीकडं अगोदरच होतो. माझ्या वडिलांचा 85वा वाढदिवस होता. 85व्या वाढदिवसाला माझ्या नातेवाईकांना सांगितलं, हारगुच्छ शाल श्रीफळ घेऊन येण्यापेक्षा पुस्तकं घेऊन या. काय सांगितलं? पुस्तकं घेऊन या. आणि 50-60 पुस्तकं झाली आणि माझं वाचनालय सुरू झालं. मी आजपर्यंत शासनाची 1 रुपयाची मदत घेतलेली नाही. शासनाकडे मला ग्रंथालयाला पुस्तकं आपल्या हे पाहिजे, मला ग्रंथपाल पाहिजे, मला कॅम्प्युटर पाहिजे, मला खुर्च्या पाहिजे, टेबल पाहिजे, असं काय नाही. मी सायकलवर सुरुवात केली, त्याला 14 वर्ष झाले. त्याच्या अगोदर मी 3-4 वर्ष हे वाचनालय चालवत होतो. माझ्या पिशवीमध्ये पुस्तकं असायची आणि वाचक भेटेल त्याला मी पुस्तक द्यायचो. नाममात्र सभासद फी 1 रुपया आपल्या वाचनालयाची, आजीव सभासद वर्गणी. 1 रुपया तुम्ही दिला की तुम्हाला कन्नडमध्ये तुम्ही सांगितलेलं पुस्तक आजही घरपोच मिळेल. तुम्ही म्हणणार आता ते जायचं, याचा प्रवास खर्च, त्याचं तुम्हाला देणं घेणं काय नाही. आपली अशी पद्धत आहे की आमच्या गावाच्या अवतीभोवती 15 किलोमीटर क्षेत्रामध्ये वाडी वस्ती, अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, टोमॅटोचा शेतकरी बागायतदार आहे, त्याच्या बांधावर जाऊन मी ते पुस्तकं वाचायला देत असतो. एकदा 1 रुपया घेतल्यानंतर मी त्याला काही मागत नाही, फक्त तू पुस्तक वाच. माझ्या अट्ट एकच त्याला असते की तू फक्त पुस्तक वाचायचं. अहो एखादी भगिनी म्हणते, एखादी माता म्हणते, अहो ती माझ्याकडून मुलं ती पुस्तकं फाडतील, फाडू दे, फाटू दे, भिजू दे, त्याची झळ मी सोसतोय. तुमच्या मुलानं फक्त पुस्तकं वाचली पाहिजेत. माझा एक वाचक 2.5 वर्षाचा आहे, आता 7वीत गेलेत, 2 जुळ्या मुली. त्याच्या आईला मी पुस्तकं दिली होती. त्या मुली झाल्या 2, रांगू लागल्या, रांगरांता चालू लागल्या, बोबड्या बोलू लागल्या. त्याच्या घरी मी पोचलो होतो. आईला पुस्तकं द्यायला गेलो. आईला आता मोठी पुस्तकं पाहिजे होती. श्यामची आई झाली, गर्भसंस्कार झाले, आता नेहमीप्रमाणे चरित्र, कादंबऱ्या असं वाचायचं होतं. आईच्या पुढं मी पुस्तकाची पिशवी ओतली. आई पुस्तकं चालू लागली आणि त्या बोबडे बोरातल्या पाय असं लटपट टाकत आल्या, आया मला पुस्तकं, आया मला पुस्तकं. आई म्हणायचे हात लावू नका, फाटल. त्यावेळेस माझ्याकडे बालसाहित्य नसतं. उगम कसा होता बाळानं बाबा, मोठ्या माणसाची पुस्तक होती. त्या मुलीने हट्ट धरला, आम्हाला पुस्तकं पाहिजेत. माझ्या डोक्यात आलं, लक्षात आलं, ह्यांना चित्राची पुस्तकं दिली की नाही त्यांचं रमून जातील. त्यातली मोठीच पण चित्राची पुस्तकं दिली. आणि दुसऱ्या वेळेला मी बालसाहित्य, माझ्याकडे आता 1,500 पुस्तकाचं बालसाहित्य आहे. हे 2 वाचक मी तुम्हाला सांगितले. 2.5 वर्षाचे, आता ते 7वी मुली आहेत. एक आजोबा 86 वर्षाचे होते, शिक्षक होते, सेवानिवृत्त शिक्षक. त्यांना विवेकानंद जास्त आवडतात. आता 90-92 वय, आजही ते पुस्तकं वाचतात. हे फिरतं वाचनाला इतकं फिरायला लागलं, त्याची दखल उशिरा साताऱ्यातल्या वर्तमानपत्रानं घेतली. साताऱ्यातल्या वर्तमानपत्रानं दखल घेता घेता लोकसत्तेकडे मी पोचलो. त्याच्यातनं महाराष्ट्र टाईमकडे पोचलो, महाराष्ट्र टाईमनं सामनाकडे पोचलो, त्याच्यातनं PTIकडे पोचलो, त्याच्यातनं इंडियन एक्सप्रेसपर्यंत पोचलो. आणि तुमच्या TV चॅनल ABP माझा, IBN लोकमत, त्याच्यानंतर झी24 तास, महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र न्यूज, त्याच्यानंतर YouTube. आणि मला उचललं ते खरं फक्त BBC न्यूजनं. कारण BBC न्यूज एक असं चॅनल आहे, असं एक प्रसारमाध्यम आहे जगामध्ये की त्याच्यावर विश्वासार्हता जास्त असते. सगळ्या बातम्या त्याच्या म्हणजे विश्वासानंच दिल्या जातात. BBC चॅनलनं शोध घेतल्यानंतर माझं NDTVवर माझी मुलाखत झाली. बातमी त्यांनी केली होती गेल्या वर्षी 30 जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीच्या वेळेस. आणि मी जगामध्ये पोचलो. बाळांनो तुम्हाला सांगतो, एक साधा शेतकरी आईवडिलांचं किंवा भावाचं कुठलंही पाठीमागं 2 कुबड्या न घेता माझ्या व्यक्तिमत्वावर आत्ता मी जगामध्ये पोचलो आहे. तुमच्या घरी जावा, जीवन इंगळे सातारा, BBC न्यूज मराठी म्हणा, तुम्हाला माझी मुलाखत बघायला मिळेल. हे सगळं मला कशातनं मिळत गेलं तर वाचनातनं मिळत गेलं. आणि मी पूर्ण समाधी, येताना काय घेऊन आलो नव्हतं, जाताना काय घेऊन जाणार नाही. भरपूर लोकांच्यापर्यंत पोचतो. मी एक विषय कधी मांडत नाही, फक्त वाचन संस्कृती माझं काम चाललेलं नाही. मी युवकांना जागृत करत असतो, शाळेतल्या मुलांना जागृत करत असतो, वाचनाकडे नेत असतो. पर्यावरणाचा विषय घेतलेला आहे, व्यसनमुक्तीचं मी काम करतो, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो. लेख वाचली पाहिजे असं मी फक्त कागदावर म्हणत नाही, प्रत्यक्ष वाचली पाहिजे ह्या विचाराचा मी. त्याच्यानंतर वृक्ष लागवडीचं काम करतो. दरवर्षी 250 ते 300 रोपं मी विकत आणतो, मोफत देतो. शाळेतल्या मुलांना 10वी 11वी 12वी पहिली आलेली मुलं, स्कॉलर आले मुलांना, त्यांना मी दरवर्षी आपल्या पुस्तकं आणि झाडांची भेट देतो.
17 वर्षापूर्वी एका डॉक्टरला मी एक छोटंसं रोप दिलं होतं आंब्याचं, त्याच्यामध्ये एक लिंबाची काडी उगवली होती. वेळ संपलेला आहे, माझं बोलणं थांबत नाही, थांबतो मी एका मिनिटामध्ये. आणि त्या डॉक्टरांचा वाढदिवस होता. डॉक्टरांच्याकडं मी सहज गेलो. वाढदिवस आहे, शेजाऱ्याने सांगितलं त्या डॉक्टरांचा वाढदिवस आहे. मी काय न्यायचं, तर माझ्या पिशवीमध्ये सायकलवर आंब्याचं रोप होतं, 5 रुपयाचं रोप. ते डॉक्टरांच्या हातात दिलं. बाकीच्याने हारगुच्छ शाल श्रीफळ घेऊन आलेले वाढदिवस म्हणल्यानंतर मोठे प्रख्यात डॉक्टर. माझं हे सुदाम्याचे पोहे असते तसं ते छोटंसं झाड घेऊन गेलो. आता गेल्या वर्षी ज्यावेळेस मी त्यांना पुन्हा त्यांच्या वाढदिवसाला भेटायला गेलो, त्यावेळेस डॉक्टर बाकींच्या बरोबर आम्हाला बाहेर पोचवलेल्या पायऱ्या उतरून खाली होते, ऊन होतं. जाताना आम्हाला निरोप देताना संभाषण थांबवायचं. त्यावेळेस उन्हातनं आम्ही सावलीला उभं राहिलो आणि डॉक्टरच्या तोंडातून सहज स्पष्ट शब्द गेला, गुरुजी गुरुजी. मी आता गुरुजी झालो बरं का, पण मी भिडे गुरुजी नाही, साने गुरुजींचा वारसा आहे माझ्याकडे. गुरुजी गुरुजी, तुम्हाला आठवतं आहे का, एक 15-16 वर्षापूर्वी तुम्ही मला एक आंब्याचं रोप दिलं होतं आणि त्याच्यामध्ये एक लिंबाची काडी उगवली होती, कडुलिंब. मी तुम्हाला विचारलं तर ती कडुलिंबाची काडी ती मोडून टाकू का? तुम्ही मला म्हटला होता मोडू नका, तसंच त्याला निसर्गाप्रमाणे वाढू द्या, जगू द्या. तुम्हाला ते झाड बघायचे का? मी म्हणलं एवढा मोठा प्रख्यात डॉक्टर आहे, 50-60 कॉट त्याच्या भिंतीला डॉक्टर आहेत, मी दिलेलं रोप कशाला लावतोय, बाहेर टाकूनही दिलं असेल. तुम्हाला झाड बघायचे आहे का? अक्षरशः 17, 18, 19 फूट उंचीचं झाड झालं होतं. उत्तरेकडे आंबा वाढला होता आणि दक्षिणेकडे ते लिंबाचं रोप वाढलं होतं. 2 झाडं तयार झाली. आपण काम कमी करायचं बाळांनो. माझं म्हणणं काय की आपण अगदी क्षुल्लक थोडं काम करू, पण जे करायचं ते प्रामाणिक करायचं. काल एखाद्या बिचाऱ्याने मला विचारलं, तुमच्याकडं पारिजातक आहे का? पारिजातक. आम्हाला आमक्या फुलाचं रोप आहे का? हे रोपाचं. आम्हाला आंबा आहे का? आंबा. आम्हाला नारळ पाहिजे? नारळ. ज्याला जे पाहिजे ते देत असतो. ह्या अनुभवातनं सांगतो, माझ्या घराच्या चारी बाजूला 100 झाडं आहेत. किती? एका झाडावर माझा नातू चढला की तो शेवटच्या झाडावरनं उतरतो. झोका, सुरपारंब्या, आपली माशांची मधपोळे, त्याच्यानंतर माकडं, पक्षी, घार, तुमचा पोपट, वटवाघळ, सगळ्या प्रकारचे पक्षी आपल्या झाडावर येऊन निवांत सगळं खात असतात. आंबा, चिक्कू, पेरू, डाळिंब, कवटाचं सुद्धा मी झाड लावलेलं आहे. हे कशाचं, म्हणजे मला हे कसं मिळत गेलं तर वाचनातनं मिळत गेलं. मी बदलत गेलो. मला असं वाटतं आहे की आपल्या राहिलेल्या आयुष्यामध्ये श्वास आणि आपण श्वास घेतलेला आणि सोडला त्याच्यामधलं आपलं जीवन आहे. हे जीवन सार्थकी लागावं. मी ह्या देशाचा आदर्श नागरिक आहे हे मला वाटलं पाहिजे आणि माझं काहीतरी देणं लागतं ना ह्या निसर्गाशी. वसुंधरा वाईट करून जायची का? एक अमेरिकेतली मुलगी आली ती भारत प्रवासाला. आपल्या मुलीला आपण आपल्या गावात सायकल चालवू देत नाही. इंजिनिअरिंग केलेली मुलगी होती आणि तिनं भारत फिरत आल्यानंतर साताऱ्यामध्ये आली. साताऱ्यामध्ये इंजिनिअर कॉलेजमध्ये त्याचा सत्कार घेतला, मुलाखत घेतली गेली. पत्रकार आले होते. पत्रकाराने तिला प्रश्न विचारला. कॉलेजची मुलं प्रश्न विचारत होते. का हो म्हणले, तू एकटी अमेरिकेतनं आली सायकलवर? हो म्हटली. भारत बघितला म्हणले. कुठं गेली होती? जम्मू काश्मीर, कन्याकुमारी, गुजरात, आसाराम, मिझोराम, मणिपूर, संपूर्ण भारत बघितला. कसा वाटला आमचा देश? सगळ्यात चांगला देश आहे. किती विविधतेने नटलेला. पोशाख काश्मीरचे वेगळे, कन्याकुमारीचे वेगळे, गुजरातचे वेगळे, आसामचे वेगळे, संगीत वेगळं, संस्कृती वेगळी, राहणीमान वेगळं, खाणं वेगळं, तरीसुद्धा एक संघ भारत मला बघायला मिळाला. काय म्हटली? एक संघ. तुम्ही मला माझ्याबद्दल बोलायला सांगितलं, पण माझ्याबद्दलच मी सांगतोय बरं काय. एक संघ मला भारत मिळाला. आमच्या देशातलं तोला सगळ्यात काय वाईट वाटलं? सगळ्यात घाणेरडा देश. काय म्हटले? सगळ्यात घाणेरडा देश. चालायचंच आमची लोकसंख्या किती आहे. हेच तर तुमचं दुर्दैव आहे म्हणले. तुमच्या देशामध्ये 140 कोटी लोकसंख्येचा देश, 280 कोटी हात आहेत, तरी अस्वच्छ कसा भारत? आपल्याला स्वच्छता अभियानही राबवायचे. आपल्यापुरतं मी चॉकलेट खाल्ला तर तो कागद माझ्याच खिशात असला पाहिजे. मोठी माणसं बघतो, लहान मुलांना आपल्या शिक्षक सांगत असतात, मॅडम सांगत असते, ए मुलीनो कचरा करायचा ना शाळेत. पण एसटीतनं आपण बघत असतो, आपण एसटीत खात असतात, मोठी माणसं खात असतात, बाहेर टाकून देतात. व्यसनी माणसं असतात, कुठेही थुंकत असतात. आम्ही लहान होतो, माझ्याबरोबरच्या वयाची माणसं ती एसटीत चढताना आम्ही तुमच्या शिस्तीने लाईन लावून जायचो.
तिकीटवरतीच काढलं जायचं, खालीच काढलं जायचं. आता घुसतेत लोक. मग आपण शिकलो, काही शिकलो, हे अनुभव मी माझ्या गाठीशी घेत असतो. मी औरंगाबादमध्ये उद्याच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. मोरे सरांची माझी मुलाखत झाली, त्यांच्यापर्यंत माझी उद्याच्या कार्यक्रमाची पत्रिका पोचली. मोरे सरांनी मला विनंती केली, तुम्ही आमच्या गावामध्ये येणार आहे का? आमचं मोटारसायकलवरचं आमच्या भागातल्या एक 20-22 शाळेवर उद्घाटन करायचे. आमचे एक संस्था आहे, ग्रंथालय मोठं, पुस्तकं आहेत भरपूर, आणि त्यामुळं मला आज तुमच्यापर्यंत यायचा योग आलेला आहे. योग म्हणत नाही मी, विज्ञानानं तंत्रज्ञानामुळे मी तुमच्यापर्यंत पोचलो. कदाचित मी BBC न्यूजपर्यंत पोचलो नसतं तर माझी तुमची आज मुलाखत झाली नसती. आणि मोरे सर, आपले सगळ्या संचालक मंडळ, आपले जे तुमचं आराध्य म्हणून आपण सहकार सम्राट पवार सर, संचालक मंडळ, अध्यक्ष, प्राचार्याने एवढा त्यांचा दुर्मिळ, कॉलेजची मुलं त्यांच्या पुढं असतात तरी वेळ काढून इथं मला वाटते तासभर ऐकत बसले. आपण सगळी शांत चित्तानं ऐकलं. माझ्याकडून बोलताना काय चुकलं असलं तर मी क्षमस्व. मला फक्त आपल्या देशासाठी जात धर्माच्या पलीकडेच असणारी, मानवता धर्म स्वीकारणारी नवी पिढी घडवायची. त्याच्यासाठी मी माझं पूर्ण आयुष्य गेली 17 वर्ष तुमच्यासाठी खर्च करतो आहे. आज तुमच्या गावामध्ये आलं, उद्याच्याला दुसऱ्या गावामध्ये जाणार आहे. चुकलं असल्यास क्षमस्व. वेळ जास्त झालेला आहे आपला, इथंच रजा घेतो. पुन्हा एकदा उद्याच्या भारताच्या आदर्श नागरिकाला वंदन करतो आणि इथंच